नमस्कार. आजच्या या विवेचनात आपण एका अशा वास्तूचा वेध घेणार आहोत जिच्या कणाकणात खऱ्या अर्थाने इतिहास दडलाय. सातारा जिल्ह्यातल्या चाफळचं श्रीराम मंदिर हे काही नुसतं एखादं साधं मंदिर नाहीये बरं का, तर शिवकाळ आणि संत परंपरेचा एक भन्नाट संगम इथे पाहायला मिळतो. चला तर मग या ऐतिहासिक वास्तूची सफर सुरू करूया आणि याच्या निर्मितीमागे दडलेली काही अद्भुत रहस्य उलगडूया. आता संदर्भ साहित्यातून एक खूपच गूढ आणि रंजक प्रश्न समोर येतो. 1647ची गोष्ट आहे. पूर्वीच्या चाफळवाडीमध्ये समर्थ रामदास स्वामी आले आणि त्यांनी मंदिर बांधण्यासाठी गावकऱ्यांकडे जागा मागितली. गावकऱ्यांनी त्यांना चक्क माण नदीच्या काठची स्मशानाची जागा दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समर्थांनी तिथे आनंदाने मंदिर उभारलं सुद्धा. पण थांबा, सगळ्यात मोठा ट्विस्ट इथे आहे की या मंदिरात कोणतीही मूर्तीच नव्हती. समर्थ यावर एकदम गप्प होते. विचार करा, मूर्तीशिवाय मंदिर? साहजिकच लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. पण हा घटनाक्रम इथंच थांबत नाही. मंदिर तर बांधून झालं आणि समर्थ सतत देवाची आळवणी करत होते. आणि मग त्यांना मारुतीरायांचा दृष्टांत झाला. स्वप्नात मारुतीने सांगितलं की अंगापूरच्या डोहात श्रीरामांची मूर्ती आहे. समर्थ लगेच अंगापूरला गेले आणि खरंच त्यांना त्या डोहात 2 मूर्ती मिळाल्या. एक होती अंगलाई देवीची आणि दुसरी सूर्यनारायणाची. आता सूर्यपूजक असणाऱ्या समर्थांनी या मूर्तीत साक्षात श्रीरामांचंच रूप पाहिलं आणि ती मूर्ती घेऊन ते पुन्हा चाफळकडे निघाले. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता. अंगापूरच्या वेशीवर गावकऱ्यांनी त्यांना अडवलं. आमच्या गावची मूर्ती आमच्याच गावात राहणार असा त्यांचा हट्ट होता. मग समर्थांनी काय केलं? त्यांनी मूर्ती तिथेच जमिनीवर ठेवली आणि ते एकटेच चाफळला परतले. पण खरी जादू तर पुढेच घडली. गावकऱ्यांनी ती मूर्ती उचलून गावात नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण मूर्ती जागची हलेना, जमिनीला अगदी खिळून राहिली. आज या जागेला आपण सुखठाण म्हणतो. शेवटी हार मानून त्याच गावकऱ्यांना चाफळला जावं लागलं आणि समर्थांची माफी मागून त्यांनीच ती मूर्ती घेऊन जाण्याची विनंती करावी लागली. मग आला तो 1648चा भव्य प्राणप्रतिष्ठेचा सोहळा. हा सोहळा किती मोठा असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. राममूर्ती चाफळला येणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोक जमा झाले. इतकंच नाही तर आजूबाजूच्या खानोलीची निनाई देवी, कारवेची घानाई, चाफळची नांदलाई अशा अनेक स्थानिक देवतांनाही आमंत्रित करण्यात आलं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ज्या अंगापूरच्या डोहातून ही मूर्ती मिळाली होती त्या अंगापूरच्या ग्रामस्थांना रामजन्मोत्सवाच्या वेळी निशाण्याची काठी धरण्याचा सर्वोच्च मान दिला गेला. आणि हो, ही प्रथा आजही तशीच चाली आहे. आता शिवरायांचा मानस आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा इतिहास पाहूया. आता हा आकडा बघा, 33. काय आहे हे? तर विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या मंदिराच्या देखभालीसाठी तब्बल 33 गावे इनाम म्हणून दिली होती. तत्कालीन व्यवस्थेत एका मंदिराच्या उत्सवांसाठी आणि देखभालीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर गावांचं उत्पन्न दान करणं ही खरंच एक असाधारण आणि थक्क करणारी बाब होती. आणि फक्त गावेच नाही बरं का, या दानामध्ये 419 बिघे जमीन, 121 खंडित धान्य आणि गोरांसाठी एक मोठं कोरण सुद्धा होतं. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत एखाद्या मंदिराला दिलेली ही सर्वात मोठी मदत मानली जाते. महाराजांची अशी खूप इच्छा होती की तिथे एक अतिशय भव्य मंदिर उभं राहावे. पण तेव्हा समर्थ म्हणाले, अजून ती वेळ आलेली नाही, योग्य वेळी नवीन मंदिर नक्की उभं राहील. आणि समर्थांनी सांगितलेली ती वेळ अनेक शतकांनंतर आली. 11 डिसेंबर 1967ला कोयना परिसरात एक भयंकर भूकंप झाला आणि त्यात हे जुनं मंदिर दुर्दैवाने भंग पावलं. आता पुनर्बांधणीची नितांत गरज होती. भूकंपाची पाहणी करायला तेव्हाचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत प्रसिद्ध उद्योगपती अरविंद शेठ मफतलाल तिथे आले होते. मंदिराची ती अवस्था पाहून मफतलाल यांनी या संपूर्ण जीर्णोद्धाराचा भार उचलण्याचे ठरवलं. आणि मग 1968ला सुरू झालेलं हे काम 1971मध्ये पूर्ण होऊन हे भव्य मंदिर पुन्हा एकदा दिमाखात उभं राहिलं. या आधुनिक जीर्णोद्धाराची एक अतिशय लक्षवेधी गोष्ट म्हणजे याचा खर्च. त्या काळी तब्बल 21 लाख रुपये खर्चून एका उंच जोत्यावर हे नवीन आणि सुंदर मंदिर उभारण्यात आलं. शिवरायांचा तो भव्य मंदिराचा मानस शेवटी एका नैसर्गिक आपत्तीनंतर आणि एका दानशूर उद्योगपतीच्या माध्यमातून असा पूर्णत्वास गेला. मंदिराचे स्थापत्य आणि रहस्य. आता जरा मंदिराच्या आत डोकावून पाहूया आणि काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. मंदिराच्या अत्यंत पवित्र अशा गर्भगृहात गेल्यावर एक खूपच सुंदर विरोधाभास पाहायला मिळतो. तिथे आपल्याला 2 प्रकारच्या मूर्ती दिसतात. पुढच्या बाजूला तीच मूळ सूर्यनारायणाची मूर्ती आहे जी समर्थांना अंगापूरच्या डोहात सापडली होती, जिच्या हातात कमळं आहेत आणि समोर घोड्यांची 7 तोंडे आहेत.
पण बरोबर तिच्या मागे शुभ्र संगमरवरात कोरलेल्या श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या 3 फूट उंचीच्या अतिशय विलोभनीय अशा आधुनिक मूर्ती बसवल्या आहेत. जुन्या आणि नव्याचा हा संगम बघण्यासारखा आहे. स्थापत्याबद्दल बोलायचं तर इथे आणखी एक रहस्यमय गोष्ट दडली आहे, ती म्हणजे ध्यान गुंफा. अगदी मागच्या बाजूला असलेला हा मार्ग एवढा अरुंद आहे ना की सुरुवातीला फक्त 1.5 फूट आकाराच्या एका खड्ड्यात उतरावं लागतं. तिथून पायऱ्या उतरून जमिनीखाली असलेल्या या गुप्त गुंफेत जाता येतं. ऐतिहासिक दंतकथा आणि नोंदी सांगतात की याच अंधाऱ्या आणि एकांत गुंफेत समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात स्वराज्याविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या गुप्त बैठका चालत असत. विचार करा, या शांत गुंफेने केवढा मोठा इतिहास अनुभवला असेल. आता पाहूया समर्थ स्थापित 3 मारुतींबद्दल. या संपूर्ण परिसरात समर्थांनी 3 वैशिष्ट्यपूर्ण मारुतींची स्थापना केली आहे. या तक्त्यामध्ये आपण या 3ही मारुतींची वैशिष्ट्ये पाहू शकतो. पहिला आहे दास मारुती, ज्याची दृष्टी थेट श्रीरामांच्या चरणांवर विसावलेली आहे. दुसरा थोड्या अंतरावर असलेला प्रताप मारुती, जो तब्बल 7-8 फूट उंच असून एका राक्षसाला पायाखाली चिरडत आहे. आणि तिसरा आहे खडीचा मारुती किंवा ज्याला बाल मारुती म्हणतात. हा फक्त 2 चौरस मीटर आकाराच्या लहान मंदिरात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आणि ज्याच्या हातात चक्क त्रिशूळ आहे. या 3ही मूर्तींची रूपं अगदी भिन्न आणि खूप अर्थपूर्ण आहेत. आणि या खडीच्या मारुतीशी जोडलेली एक कमाल लोककथा आहे. असं म्हणतात की 1649 मध्ये इथेच एका चिंचेच्या झाडाखाली शिवाजी महाराज आणि समर्थांची ऐतिहासिक भेट झाली होती आणि समर्थांनी महाराजांना अनुग्रह दिला होता. तेव्हा भक्तिभावाने आणि आनंदात महाराजांनी तिथे चक्क सोन्याचे होन म्हणजेच सोन्याची नाणी उधळली होती. स्थानिक लोकांची आजही अशी ठाम श्रद्धा आहे की पावसाळ्यानंतर किंवा शेतीची मशागत करताना इथल्या मातीत ते शिवकालीन सोन्याचे होन आजही सापडतात. खरंच अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे ना. तर या विवेचनाच्या शेवटी आपल्याला एका गोष्टीवर नक्कीच विचार करायला हवा. चाफळसारखं एक छोटंसं गाव, नदीकाठची ती स्मशानाची जागा, जमिनीखालची गूढ ध्यान गुंफा आणि हे भव्य स्थापत्य, हे सगळे मूक दगड आजही एका महान राजाच्या स्वराज्याच्या स्वप्नांची आणि एका संताच्या अढाळ भक्तीची साक्ष देत उभे आहेत. ही फक्त एक वास्तू नाहीये, तर हा एक जिवंत इतिहास आहे. हा वारसा आणि यामागील रहस्य आपल्याला आणखी इतिहास जाणून घेण्यास नक्कीच प्रवृत्त करतात. यावर विचार नक्की करा. धन्यवाद.